करवीर तालुक्यातील सांगरूळमधील रोहित कांबळे गेल्या 5 वर्षांपासून कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील एका कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता। गेल्या आठवड्यात त्याच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला होता। रोहित ज्या ठेकेदारामार्फत काम करत होता त्यानं रोहितवर संशय व्यक्त करत त्याच्याकडून लेखी कबुलीनामा लिहून घेतला होता। तेव्हापासून रोहित अस्वस्थ होता। यातूनच त्यानं 21 नोव्हेंबरला राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलं होतं। घरच्यांनी त्याला उपचारांसाठी CPRमध्ये दाखल केलं। आज सकाळी उपचार सुरू असताना रोहितचा मृत्यू झाला। रोहितनं मोबाईल चोरीचा आळ आल्याच्या नैराश्यातून स्वतःला संपवल्यामुळं त्याच्यावर आळ घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करत रोहितच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। रोहितचे नातेवाईक, मित्र तसंच RPIच्या कार्यकर्त्यांनी रोहितवर आक्षेप घेणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रोहितचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। त्यांनी रोहितला न्याय देण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं। यामुळे CPR परिसरात तणाव निर्माण झाला होता। करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब सरोदे यांनी रोहितचे नातेवाईक आणि RPI कार्यकर्त्यांशी चर्चा केली। त्यांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला।